नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील किंवा बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पहा, अगोदर काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. विभाग 1 गद्य, पठित गद्य. प्रश्न पहिला अ. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढे उतारा देण्यात आलेला आहे, तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये. उत्तर: पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते, गवत पात्याला शूद्र मानते. दुसरा प्रश्न, नावे लिहा, 1 गुणासाठी आहे. झाडावरून गळून पडणारी पिकलेली पाने. आणि दुसरा प्रश्न आहे, पानाने गवत पात्याला दिलेली उपमा, चिडखोर बिब्बा. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. आणि उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न, आकृती पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे. गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. एक, निवांत झोपता येणे आणि झोपेत सुख स्वप्ने पाहणे हे सर्वोच्च सुख गवत पाते मानते. 2, चिडखोर. तिसरे वैशिष्ट्य आहे, सुख स्वप्ने भंग पावल्याची सतत तक्रार करते. आणि चौथे स्वभाव वैशिष्ट्य आहे, गळणारे पान व गवत पाते यांच्यात एकच जीवनरस आहे, हे वास्तव गवत पाते समजून घेत नाही. तिसरा प्रश्न आहे स्वमत, 3 गुणांसाठी आहे. माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते, हे विधान प्रस्तुत कथेच्या आधारे स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्ही उत्तर व्यवस्थित वाचायचे आहे. प्रश्न पहिला आ. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे. बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीला जाणवलेल्या उणीवा. भूलतज्ञ नव्हता, पुरेसे रक्त उपलब्ध नव्हते. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 2, 2 गुणांसाठी आहे. कोण ते लिहा. 1, फुटबॉलची व व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन अरुणिमा. दुसरा प्रश्न, सर्वात मोठा मोटिवेटर स्वतःच. प्रश्न तिसरा, स्वमत, 3 गुणांसाठी आहे. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे.
पुढे आहे अपठित गद्य. प्रश्न पहिला ई. पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पहिला विधाने पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे. सर्व कामांची काळजीपूर्वक आखणी करणे आणि त्यानुसार कामे पार पाडणे म्हणजे वक्तशीरपणा होय. दुसरे विधान. सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही, कारण वक्तशीरपणा पाळला नाही तर स्वतःचे नुकसान होतेच, पण समाजाचेही नुकसान होते. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. उताराचा पुढील भाग पहा. त्यावर आधारित कृती क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. 1 गुणासाठी आहे. मानवी जीवन गतिमान व गुंतागुंतीचे करणारे घटक. शहरीकरण, औद्योगिकीकरण. दुसरा प्रश्न. चूक की बरोबर ते लिहा. 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. 1. वक्तशीरपणा हा एकट्या व्यक्तीने स्वतःच्या हौसेसाठी पाळायचा गुण आहे. चूक. दुसरे विधान. व्यक्तीने स्वतः वक्तशीरपणा पाळला नाही तर त्या व्यक्तीबरोबरच अन्य व्यक्तींचेही नुकसान होते. बरोबर. विभाग 2. पद्य. प्रश्न दुसरा अ. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढे कविता देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1. आकृतीबंध पूर्ण करा. 2 गुणांसाठी. पाखराला या गोष्टी ओलांडायच्या. दरी डोंगर, हिरवी राणे, सरिता, सागर. या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. दुसरा प्रश्न. योग्य पर्याय ओळखा. 2 गुणांसाठी आहे. 1. सुख लोलूप झाली काया म्हणजे. त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे. सुख उपभोगण्याची सवय लागते. दुसरे विधान. पिंजरा सोडून झेप घेतल्याने. त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. प्रश्न क्रमांक 3. पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणांसाठी आहे. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. उत्तर आहे. हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी राने, नद्या व समुद्र सारे ओलांडून दिशांच्या पार जा. प्रश्न चौथा. काव्य सौंदर्य. 2 गुणांसाठी आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितलेले आहे. प्रश्न आ. पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. 4 गुणांसाठी आहे. कविता आहे वस्तू किंवा भरतवाक्य. त्यापैकी आपण वस्तू या कवितेविषयी कृती सोडवणार आहोत. प्रस्तुत कवितेचे कवी. वस्तू या कवितेचे कवी आहेत द.भा. धामनस्कर. दुसरा मुद्दा. प्रस्तुत कवितेचा विषय. 1 गुणासाठी आहे. निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. आणि तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर आहे माणसाने वस्तूंशी प्रेमानेच वागले पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहते. ई प्रश्न. रसग्रहण. पुढील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी आहे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे, तुझा संगे असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात. विभाग 3. स्थूल वाचन. प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुणांसाठी. पहिली कृती आहे पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. व्युत्पत्ती कोश, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य, त्याचे प्रकाशन. दुसरी कृती आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी
रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. आणि तिसरी कृती आहे टीप लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास. पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा. 2 गुणांसाठी. घनासारखा श्याम, घनश्याम. दुसरे आहे स्त्री आणि पुरुष, स्त्री पुरुष. दुसरा प्रश्न शब्दसिद्धी. 1 पुढील शब्दांना खोर हा प्रत्यय लावून शब्द तयार करा. भांडण, भांडखोर. दुसरे चुगली, चुगलखोर. दुसरा प्रश्न पुढील शब्दांना औ हा उपसर्ग लावून शब्द तयार करा. गुण, अवगुण. दुसरे आहे लक्षण, अवलक्षण. तिसरा प्रश्न वाक्प्रचार 4 गुणांसाठी आहे. 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. 1 विसंगत वाटणे. 2 नजरेत भरणे. त्याचा अर्थ आहे लक्ष वेधून घेणे. आणि वाक्य आहे बागेतील लाल गुलाब सर्वांच्या नजरेत भरले. आपण त्या ठिकाणी अर्थ आणि वाक्य लिहिलेले आहे. तिसरा वाक्प्रचार आहे डोळे विस्पारून पाहणे. अर्थ आहे डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे. आणि वाक्य आहे भर उन्हात पावसाची सर आली तेव्हा रमेश त्या दृश्याकडे डोळे विस्पारून बघू लागला. आणि चौथा वाक्प्रचार आहे व्यथित होणे. 4 पैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत. प्रश्न 4 भाषा सौंदर्य. त्यातील पहिला प्रश्न आहे शब्द संपत्ती. पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. पुस्तक, ग्रंथ, डोळा, नयन. दुसरा प्रश्न पुढील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. मऊ विरुद्धार्थी आहे कडक. आणि दुसरे आहे धाकटा, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे थोरला किंवा मोठा. तिसरा प्रश्न पुढील शब्दांचे वचन बदला. चित्र, चित्रे, खिडक्या, खिडकी. चौथा प्रश्न 1 गुणासाठी आहे. पुढील शब्द समूहांसाठी 1 शब्द लिहा. पहिला शब्द समूह आहे जखमा औषध लावून झाकणारी, मलमपट्टी. आणि दुसरे नियमबद्ध घेतलेले शिक्षण, औपचारिक शिक्षण. दुसरा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखायचे आहेत. 6 गट दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 गटातील शब्द अचूक ओळखायचे आहेत 2 गुणांसाठी. त्या ठिकाणी आपण जो अचूक शब्द आहे त्याला अंडरलाईन केलेली आहे. तिसरा प्रश्न विरामचिन्ह 1 गुणासाठी आहे. पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. ओहो किती सुंदर दृश्य आहे ते. चौथा प्रश्न पारिभाषिक शब्द 1 गुणासाठी आहे. पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. पहिला शब्द आहे बुक स्टॉल, पुस्तक विक्री केंद्र. आणि दुसरे आहे नैमितिक रजा. विभाग 5 उपयोजित लेखन. त्यातील प्रश्न 5 पुढील कृती सोडवा. पत्रलेखन 6 गुणांसाठी आहे. पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही 1 कृती सोडवा. या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे. रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. आणि तिसरा प्रश्न और देण्यात आलेला आहे सारांश लेखन. त्यापैकी आपण पुस्तकांची मागणी करण्याबाबत पत्र अभ्यासणार आहोत. हा प्रश्न पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 कृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत 10 गुणांसाठी. पहिली कृती आहे जाहिरात लेखन 5 गुणांसाठी. पुढे दिलेल्या विषयाच्या आधारे जाहिरात तयार करा. आपण जाहिरात अभ्यासू. अलका ड्रेसेस, शालेय गणवेशांचे विक्रेते. या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे.
तुमच्या मुलांसाठी स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात, मग आजच भेट द्या अलका ड्रेसेस. उत्तम दर्जा, परवडणारी किंमत, आमची खास वैशिष्ट्ये. कोणत्याही शाळेचे गणवेश मिळतील. भव्य शोरूम, गणेश मंदिराजवळ, टिळकनगर, एरंडवण, पुणे. आणि संपर्क क्रमांक. जाहिरात लेखन नंतर दुसरा प्रश्न आहे बातमी लेखन. पुढील समारंभाची बातमी तयार करा. 5 गुणांसाठी. शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारी पवित्र शाळा, दिनांक 16 मे, पुणे. आमच्या वार्ताहराकडून. आज महात्मा फुले नगरात राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय विद्या मंदिर या शाळेचा शताब्दी महोत्सव अत्यंत उल्हासात साजरा झाला. माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात शाळेचा मुक्त कंठाने गौरव केला. ते म्हणाले, खरे तर या शाळेचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. तरीही संस्थेचे पदाधिकारी मला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कीर्ती पताका दाखवत होते. त्या पाहून तर मी अचंबित झालो. अनेक उच्च विद्याभूषित, अनेक क्षेत्रातील नामांकित उद्योगपती, विचारवंत, समाजसुधारक, कलावंत, साहित्य, राजकारणी यांची आरास मांडलेली होती म्हणाना. गेल्या 100 वर्षात या देशाला काय दिले त्याचे अत्यंत लोभसवाने दर्शन घडत होते. आणि तिसरी कृती आहे कथालेखन. त्यापैकी आपण जाहिरात आणि बातमी लेखन अभ्यासलेले आहे. प्रश्न 5वा ई. पुढील 3 लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 8 गुणांसाठी आहे. एक आहे प्रसंग लेखन. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम आणि अविस्मरणीय अनुभव. दुसरी कृती आहे आत्मकथन. पुढील मुद्द्यांच्या आधारे पाणी बोलते अशी कल्पना करून आत्मकथन लिहा. आणि तिसरी कृती आहे वैचारिक लेखन. पुढील चित्रांच्या मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा. चला खेड्यांकडे. बाळासाहेब सावंत, कृषी विद्यापीठ दापोली. मी आदर्श शेतकरी होणार, गावाचा कायापालट करणार. शिक्षणाद्वारे समाज प्रबोधन, खेड्यांच्या समस्या, ओस पडलेली खेडी व फुगणारी शहरे. 3 कृतींपैकी आपण प्रसंग लेखन ही कृती पूर्ण केलेली आहे. अकस्मात पडलेला पाऊस. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.